रामकृष्ण हरी. मी सागर महाराज बेलापूरकर, राष्ट्रीय प्रवक्ता वारकरी सांप्रदायिक पाईक संघाचा. आम्हाला दिनांक 14 तारखेला अशी एक नोटीस आली, असं एक पत्र आलं की पौष शुद्ध एकादशीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला वज्रलेपाच्या संबंधानं एक मीटिंग आयोजित करायची आहे. पण ती मीटिंग पुन्हा कॅन्सल करण्यात आली आणि त्यानंतर 3 दिवसांनी NDTVच्या माध्यमातून आम्हाला अशी बातमी कळली की श्री पांडुरंगरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या असणाऱ्या मूर्तीवर रासायनिक वज्रलेप होणार आहे. ही बातमी थोडीशी दुःखदायक आहे, कारण कोणत्याही संघटनेला, वारकऱ्याला, महाराज मंडळींना विचारात न घेता असा हा निर्णय जाहीर केलेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वारंवार पांडुरंगरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर अशा पद्धतीचे रासायनिक वज्रलेप होत आहेत आणि हे रासायनिक वज्रलेप ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस सांगितलं जातं की पुढील इतकी वर्ष ती मूर्ती सुरक्षित असेल, त्याला कोणत्याही पद्धतीची हानी पोचवली जाणार नाही, हानी होणार नाही. आणि त्यानंतर ती मुदत संपायच्या आधीच लगेच 1-2 वर्षामध्ये पुन्हा एकदा वज्रलेपाचं हे खूळ नवीन निर्माण होते. आणि असे जर वज्रलेप वारंवार होत असतील आणि कोणालाही, कुठल्याही वारकरी मंडळीला विचारात न घेता जर हे होत असेल तर ही अत्यंत खेदकारक अशा पद्धतीची बातमी आहे. याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण जी गोष्ट करणार आहोत, वज्रलेप करणार असू किंवा अन्य कोणत्याही गोष्टी करणार असू, त्या गोष्टींचा संपूर्ण असणाऱ्या वारकरी समाजाला, महाराज मंडळीला विचारात घेऊन तुम्ही ही गोष्ट करायला पाहिजे. आणि त्यासाठी 3-3 दिवस जर तुम्ही मंदिर बंद ठेवत असाल तर ही कुठंतरी वारकऱ्यांच्या भावनेचा अनादर करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीचा मी निषेध करतो. आणि कोणालाही विश्वासात न घेता जर अशा पद्धतीचे वज्रलेप होत असतील तर वारकरी सांप्रदायिक संघटना आहेत, मी एक केवळ वारकरी पाईक संघच नाही तर सगळ्या संघटना आहेत, त्या याच्या विरुद्ध फार मोठ्या प्रमाणामध्ये उठाव करतील असं मी या ठिकाणी नमूद करतो. रामकृष्ण हरी.